श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानले जाते. गाई म्हणजे प्रेम, वात्सल्य, ममता याचे प्रतीक मानले जाते. तर वासरू हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गाई आणि वासरू यांची एकत्र मूर्ती बऱ्याच घरामध्ये आपणाला पाहायला मिळते. गाईमध्ये देवतांचा वास असतो असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसारही गाई आणि वासरूची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. शुक्रवारच्या दिवशी या गाई वासराच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे घरामध्ये धनाची आवक वाढते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. कारण ते आर्थिक समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि घरात शांती आणते. या मूर्ती घरात ठेवल्याने वास्तुदोषही दूर होतो. घरातील वातावरण शुद्ध, सुख समृद्धीने भरून जाते. या मूर्ती ठेवण्याची सर्वात योग्य दिशा कोणती, तसेच ही मूर्ती ठेवल्यामुळे आपणाला काय लाभ होतात, या मूर्तीची पूजा कशी करावी, धनाची आवक वाढवण्यासाठी कोणत्या धातूची मूर्ती घरामध्ये ठेवावी, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर वास्तुशास्त्रात गाई आणि वासराच्या मूर्तीचे महत्त्व आपण पाहूयात. गाई ही विष्णूची आवडती मानली जाते. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गायी होती. ती अमर्याद धन, अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकत होती. तेव्हापासून गाईला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. गाई ही समृद्धीचे आणि विपुलतेचे प्रतीक मानले जाते. गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असेही म्हटले जाते. गाईची पूजा म्हणजे साक्षात देवदेवतांची पूजा करणे होय. समुद्र मंथनातून जे 14 रत्न मिळाले त्यामधील एक रत्न ही गाई होती असे म्हटले जाते. गाईमध्ये माता लक्ष्मी वसते असा हिंदू पुराणानुसार मानले जाते. हिंदू धर्मात गाईला खूप महत्त्व आहे. गाईला घरातील सदस्याप्रमाणे मानले जाते. ज्या घरामधील गाई असते त्या घरामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होते. त्या घरामध्ये कधीही धनाची आवक कमी होत नाही आणि गरिबी येत नाही. तसेच वास्तुशास्त्रात सुद्धा गाईला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. गाईची मूर्ती समृद्धी, संपत्ती आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानले जाते. मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळीकडे मंद स्पंदने वाढू शकते. तसेच विपुलता आणि समृद्धी आकर्षित करते. तर गाय शेजारी असणारे वासरू हे वाढ आणि संगोपन दर्शवते. ते वासरू हे ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईचे अनुभवातून शिकते. त्यामुळे गाई वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र पूजून त्याचे एकत्रित फायदे मिळवणे आवश्यक आहे. गायीची सेवा करून आपणाला अनन्यसाधारण पुण्य मिळवता येते. आता आपण पाहूया की गाई वासरू मूर्तीचे धार्मिक महत्त्व काय आहे. गाय म्हणजे लक्ष्मी स्वरूप असते, तर वासरू म्हणजे निरागसता व संतती असते. त्यामुळे गाई वासरू यांची एकत्र जर पूजा केली तर आपणाला घरात सुख समृद्धी तर नांदतेच, त्यासोबतच संततीच्या बाबतीतील सर्व प्रश्नही सुटतात. सर्व देवदेवतांचा वास गायीत असतो असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे गायीच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे सर्व देवतांचे पूजा केल्याचे पुण्य आपणाला मिळते. घरात गाई वासरू मूर्ती असल्याने धन, आरोग्य व सौख्य वाढते. यासोबतच हळूहळू घरामध्ये धनवृद्धी होऊ लागते. तर मनापासून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तुम्ही गाई वासराची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी तर येईलच, सोबतच धनही यायला सुरुवात होईल. गाई वासरू मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा सर्व घरभर पसरते. संततीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तुम्हाला खूप प्रयत्न करूनही संतती सुख मिळत नसेल, तर गाई वासरूच्या मूर्तीचे पूजन केल्यामुळे तुम्हाला संतती सुखासाठी उपयोग होऊ शकतो. तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी कमी होतात. तसेच घरामध्ये मानसिक शांतता लागते व कुटुंबामध्ये ऐक्य निर्माण होते. घरामध्ये असलेला वास्तुदोष दूर होतो. तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तुम्ही ही गाई वासराची मूर्तीची पूजा नक्की करा. त्यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. तुमच्या घरामध्ये पितरांचा वास असतो. गाई आणि वासराची पूजा केल्यामुळे हे पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात. विशेषतः पितृपक्षामध्ये जर गाई वासराची पूजा केली तर पितरांची कृपा तुमच्यावरती राहते. यानंतर पाहूया गाई वासरू मूर्ती कोणत्या धातूची असावी आणि त्यामुळे कोणत्या धातूची असल्यामुळे तुम्हाला कोणता लाभ मिळतो.
घरात जर पितळाची मूर्ती असेल तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते. तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. त्यामुळे जर तुम्हाला पैशाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत काही अडचणी असतील तर घरामध्ये तुम्ही पितळाची गाई वासराची मूर्ती नक्की आणा व त्याची पूजा करा. तांब्याची मूर्ती. जर घरात आजारपण असेल, आरोग्यसंबंधी काही अडचणी असतील किंवा काही वास्तुदोष असतील तर घरामध्ये तांब्याची मूर्ती आणून त्याची पूजा केल्यामुळे हे वास्तुदोष कमी होतात, घरातील आजारपण दूर होते. चांदीची मूर्ती. संतती संबंधी काही अडचणी असतील, घरामध्ये कोणाला संतती सुख मिळत नसेल किंवा संतती ऐकत नसेल, चिडचिड करत असेल, घरात शांतता नसेल तर चांदीची मूर्तीची पूजा केल्यामुळे सर्व अडचणी दूर होतात. पंचधातूची मूर्ती. सर्व मूर्त्यांमध्ये पंचधातूची मूर्ती ही सर्वात लाभदायक व सर्वोत्तम मानली जाते. तुमच्या कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही पंचधातूची मूर्ती याची पूजा केल्यामुळे तुम्हाला सर्वांगीण शुभ फल मिळते. माती किंवा गोमाती यापासून बनवलेली मूर्ती जर घरामध्ये असेल तर तुम्हाला नैसर्गिक पुण्य लाभते, निसर्गाचे पुण्य मिळते. तसेच हे एक साधेपणाचे प्रतीक मानले जाते. तरीही सर्वात उत्तम मूर्ती म्हणजे पंचधातू किंवा पितळ याची मूर्ती मानली जाते. परंतु तुम्हाला संतती बाबतीत अडचणी असतील तर तुम्ही चांदीच्या मूर्ती घरामध्ये आणू शकता. यानंतर पाहूया गाई वासराची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा व योग्य जागा कोणती आहे. घरामधील ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. त्यामुळे जर तुम्ही ईशान्य दिशेला ही मूर्ती ठेवली तर ती सर्वोत्तम लाभ देते. परंतु जर ईशान्य दिशेला जागा नसेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला देखील ही मूर्ती ठेवू शकता. तेही तुम्हाला लाभदायक ठरू शकते. मूर्ती ही देवघरात किंवा स्वच्छ पूजास्थानी ठेवावी. बेडरूममध्ये, स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या जवळ मूर्ती ठेवणे शक्यतो टाळावे आणि जमिनीवरती थेट मूर्ती न ठेवता एखाद्या पाटावर किंवा आसनावरती मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मूर्तीमधील गाई ही शांत उभी किंवा बसलेली असावी. वासरू आईकडे दूध पिताना किंवा जवळ उभा राहिलेले असावे. तुटलेली, भंगलेली मूर्ती पूजू नये. भयानक किंवा अक्राळ विक्राळ दिसणारी मूर्ती घरामध्ये आणू नये. शक्यतो समोरून पाहताना स्पष्ट व पूर्ण दिसेल अशीच मूर्ती घरामध्ये आणावी. मूर्तीची प्रतिष्ठापना ही शुक्रवारी करावी. शुक्रवारी नाही जमले तर गुरुवारी किंवा सोमवारी किंवा मग गोवत्स द्वादशी दिवशी या मूर्तीची प्रतिष्ठापना घरामध्ये करावी. यासाठी मूर्ती पाण्याने स्वच्छ करून दूध आणि पाणी गंगाजलाचा अभिषेक करून त्यावरती हळद, कुंकू, फूल अर्पण करावे, दिवे लावावे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करून ओम नमो भगवते वासुदेवाय गोमाताय नमः किंवा ओम गोमाताय नमः असे 108 वेळा मंत्र म्हणून प्रतिष्ठापना करावी. मूर्तीची नित्यपूजा करताना रोज दीप व अगरबत्ती लावावी. गुरुवारी आणि शुक्रवारी गूळ, चारा, गवत हे मूर्तीला अर्पण करावे. गोसेवा शक्य नसेल तर मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करावी. तुमच्या घरामध्ये संतती इच्छुक कोणी असेल, खूप प्रयत्न करूनही संतती होत नाही, अशांसाठी गाई आणि वासराची पूजा करणे खूप लाभदायक मानले जाते. त्यासोबतच आर्थिक अडचणी असलेले, वास्तुदोष किंवा पितृदोष असलेल्या घरात शांती व स्थैर्य हवे असणाऱ्यांनी गाई आणि वासरांची मूर्तीची पूजा नक्की करावी. त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. गाई वासराची मूर्ती ही फक्त शोभेची वस्तू नसून पुण्यदायी व शक्ती संचय करणारी आहे. श्रद्धा, शुद्धता व नियम पाळून ठेवल्यास घरात लक्ष्मी, शांती व समाधान नक्कीच वाढते. यासोबतच तुमच्या सर्व अडचणीही दूर होतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.